हॅलो हाय नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। खरं तर हा व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं चॅनल जे आहे ते लवकरात लवकर ग्रो होईल। आणि हो, प्रत्येकाचं स्वप्न असतं यूट्यूबर ॲज अ यूट्यूबर प्रत्येकाचं स्वप्न असतं की लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं, लवकरात लवकर आपले जे व्हिडिओज आहेत ते व्हायरल व्हावे, लवकरात लवकर आपली फेस आयडी तयार व्हावी आणि आपल्याला एक फेम मिळावं, आपली एक ओळख निर्माण व्हावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। यूट्यूबर आपल्याला थोडेफार का असेना लोकांनी ओळखावं, आपल्याला आपली एक स्व ओळख तयार व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं। कोणाला नाही वाटत आपलं करिअर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण करिअर असावं असं वाटणं आणि त्या करिअरसाठी काहीतरी करणं, त्यासाठी झटणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। तर चला आज आपण 10 टिप्स बद्दल बोलणार आहोत ज्या की मी स्वतः यूज करते आणि नक्कीच त्याचा मला नक्कीच फायदा झालेला आहे। अगदी माझं चॅनल डाऊन होतं, 3 महिन्यापासून मी या टिप्स फॉलो करते आणि आज आपले जे सबस्क्रायबर्स आहेत 5000च्या पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स मी मिळवलेले आहेत याच टिप्समधून। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली टिप अशी आहे की सुरुवात, कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्याला करावीच लागत असते। काहीही करायचं म्हटलं की सुरुवात ही आलीच। ओम श्री गणेशाय नमः असं म्हणायचं आणि नक्कीच सुरुवात करायची। तर तुम्हालाही वाटत असेल, अगदी माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत अक्षरशः त्यांच्या मनामध्ये हा जास्त मनामध्ये एक असतं की चला आपणही काहीतरी करावं, आपणही काहीतरी करावं। जास्त तर अशा महिला आहेत ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवत असतो। आणि आज असं झालेलं आहे की प्रत्येक जण शिकतोय, प्रत्येक आईवडील आपल्या मुलीलाही शिकवतात, मुलालाही शिकवतात, पण कुठेतरी मुलाचं करिअर व्हावं असं प्रत्येक आईवडिलाला वाटतं, पण मुलीचं करिअर व्हावंच असं फारसं वाटत नाही। चला मुलीला एका छानशा घरी द्यायचं, चांगला कमवता मुलगा बघायचा, नोकरीवाला बघायचा किंवा छान घर असलेल्या ठिकाणी तिला लग्न करून द्यायचं, बस तिचं लाईफ सेटल आहे असं बहुतांशी तर असंच विचार केला जातो। आणि मुलींनाही असंच वाटतं की काय गरज आहे आपल्याला, काय गरज आहे आपली ओळख निर्माण करण्याची। पण कुठेतरी मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये तो एक म्हणतात ना महत्त्वाकांक्षा असते काहीतरी करून दाखवण्याची किंवा स्वतःची ओळख निर्माण व्हावी, ह्यासाठीची जी जिद्द असते ना ती प्रत्येकामध्ये नसते, काही जणांमध्येच असते। आणि फक्त त्या जिद्दीला आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे। आणि संधी ही प्रत्येकाला मिळत असते, फक्त त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे। म्हणतात ना की देव आपल्यासाठी अनेक मार्ग दाखवत असतो नेहमी, पण चालायचं की नाही त्या मार्गावर हे फक्त आपण ठरवू शकतो। आणि त्यासाठी आपल्याला सुरुवात करणं खूप गरजेचे असते। सुरुवात ही खूप महत्त्वाची आहे। कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडा, तिथे तुम्हाला सुरुवात करण्याचं जे धाडस आहे ते तुम्हाला करणं फार आणि फार महत्त्वाचं आहे। तर ॲज अ यूट्यूबर म्हणून जेव्हा मी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा मी हा विचार नाही केला की मला जमेल की नाही आणि मला काही यायचं नाही। माझे जुने व्हिडिओज जर तुम्ही बघाल तर फारसं असं ॲक्टिंग स्किल वगैरे मला नाही यायचं, पण मनामध्ये एक जिद्द होती की नाही मी करू शकते, मी त्यासाठी शिकेन मी नवीन गोष्टी शिकेन, पण नाही मला या क्षेत्रामध्ये काम करायचंच आहे। आणि मी बस सुरुवात केली। त्यामुळे सुरुवात ही खूप महत्त्वाची आहे। अनेक जण सुरुवातच करू शकत नाहीत, मला जमेल की नाही ह्या विचाराने काही जण असतात जे कुठल्या क्षेत्रामध्ये पाऊलच ठेवत नाहीत, नाही माझ्याच्याने जमणार नाही ही भीती त्यांच्या मनामध्ये असते। आणि मला नाही जमलं तर लोक हसतील का, मला कुणी काही बोलतील का, हा एक विचार त्यांच्यामध्ये असतो। त्यामुळे टिप नंबर 1 हीच आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, तुमच्या डोक्यात जर विचार आला असेल की चला या क्षेत्रामध्ये मला जमेल आणि वेळेचं मॅनेजमेंट होईल आणि मी या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकते, असा जेव्हा ज्या क्षणी तुमचा विचार येईल ना मनामध्ये, त्यावेळेस हा विचार करू नका की मला जमेल की नाही जमलं तर कोण मला हसेल का, हा विचार तुम्ही नाही का करू। तर तुमच्यामध्ये काय कला कौशल्य आहे हे फक्त तुम्हाला माहीत असतं, तर त्यावर पुन्हा काम करून अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला ते कसं रिप्रेझेंट करता येईल, कसं त्यामध्ये अजून चांगलं करता येईल ह्याकडे भर द्या। आणि जिथं आहात तिथून सुरुवात करा। अगदी तुमच्यापाशी 0 नॉलेज असेल एखाद्या गोष्टीबद्दल तरी सुद्धा चालेल, पण जसं तुम्हाला जेवढं आहे ना त्यापासून सुरुवात करा। तुम्ही जसे आहात तसं स्वतःला ॲक्सेप्ट करा। असं नाही की बापरे किती छान प्रकारे त्यांनी व्हिडिओज क्रिएट करत आहेत, मग मला जमेल की नाही, माझ्याजवळ तर तेवढी स्किलसुद्धा नाही,
किंवा माझा तो ड्रेसिंग सेन्ससुद्धा तसा नाही आहे, नाही, असं काहीही विचार करायचा नाही. तुमचा ड्रेसिंग सेन्स जसा असेल तसं, तुमची बोलण्याची शैली जशी असेल तशी, तुमचं काहीही असो, तुम्ही नॅचरली जसे आहात तिथूनच तुम्ही सुरुवात करा. त्यामुळे सुरुवातीवर भर द्या. टिप नंबर 2 अशी आहे की नियोजन. कोणतीही गोष्ट करायची म्हटलं की त्यासाठी तुम्हाला नियोजन करता आलं पाहिजे. तुमच्याकडे ॲक्च्युअली किती वेळ मिळेल तुम्हाला त्या कामासाठी आणि त्या कामाचं तुम्हाला कशा प्रकारे नियोजन करता येईल, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला किती त्या क्षेत्राबद्दल काम करता येईल ह्याबद्दलचं नियोजन तुम्हाला करणं आलं पाहिजे. किंबहुना माझ्या मते आलं पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही, सुरुवातीला अक्षरशः आपल्याला येत नाहीत काही गोष्टी, त्यामुळे भरपूर असा वेळ आपला त्यामध्ये जातो. तर जाऊ द्या, जितका वेळ जाईल तितका जाऊ द्या. पण तुम्ही ना तुमचं एक शेड्यूल तयार करा. हा मला दिवसभराचा इतका वेळ मिळतो, 1 तास मिळो, 2 तास मिळो, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला जेवढं वर्क करायचं आहे तेवढं तुम्ही वर्क डेली करत राहिलं पाहिजे. यूट्यूबर संबंधी आपण आज बोलत आहोत की तुम्हाला फेमस यूट्यूबर लवकरात लवकर व्हायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या टिप्स फॉलो करावं लागतील. पहिली टिप मी सांगितलेली आहे, यूट्यूबर व्हायचं असेल तर सुरुवात करा. जिथं आहात तिथून सुरुवात करा. अगदी तुमच्यामध्ये काही नॉलेज नसेल, काही कौशल्य नसेल तरीही चालेल, पण तुमची आवड तर आहे ना की तुम्हाला यूट्यूबर व्हायचं आहे, मग बस सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन करा. तुम्हाला किती वेळ देता येईल या क्षेत्रामध्ये त्याचं नियोजन करा आणि त्यानुसार तुम्हाला दररोज इथे काम करत राहायचं आहे. तर माझ्या संबंधी सांगते की मला दिवसभराचे फक्त 2 तास मिळतात, 2 किंवा 2.5 तास एवढाच मला वेळ मिळतो. अक्षरशः त्रिशू झोपलेली असते, त्याच वेळेमध्ये मी माझं यूट्यूबचं काम जे आहे ते उरकत असते. तर मी ना अगदी असा आळस नाही करत. मला असं वाटतं चला मला एक यूट्यूबर व्हायचंच आहे आणि त्यासाठी मला करतच राहावं लागणार आहे. माझं जे नियोजन असतं सकाळच्या कामाचं, संध्याकाळच्या कामाचं किंवा दुपारी मला किती वेळ मिळतो, दिवसभराचं एक शेड्यूल असतं माझं. मुलं आहेत माझ्या घरी 3, त्या मुलांचं बघून किंवा माझं घरचं काम बघून, सगळं बघून मला हे इथं यूट्यूबर व्हायचं आहे. त्यामुळे मी नियोजित वेळामध्ये सकाळी जेव्हा उठते ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हेच असतं की चला पटापट मला माझे कामं आवरायचे आहे आणि त्रिशू झोपल्यानंतर मला लगेचच माझे व्हिडिओज मला क्रिएट करायचे आहे, जेणेकरून माझ्या ज्या कामामध्ये आहे तो खंड पडू नये. त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे सुरुवात, दुसरं म्हणजे नियोजन करा. तुमच्या वेळेनुसार तुमच्या कामाचं नियोजन करा. ही एक दुसरी टिप आहे. आता तिसरी टिप, जसं की मी म्हटलं की नियोजन, तर नियोजन करायचं म्हटलं की तुम्हाला आळस हा सोडावा लागेल. तिसरी टिप हीच आहे की तुमच्यामध्ये आळस नसला पाहिजे. आळस हा तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे आळस अजिबात तुम्हाला करायला इथे जमणार नाही. नेहमी तुम्हाला एक प्रेझेंटेबल राहणं इथं गरजेचं आहे. ॲज अ यूट्यूबर तुम्हाला प्रेझेंटेबल दिसणं, माइंडसेट तुमचा असा असला पाहिजे, नेहमी ॲक्टिव्ह असला पाहिजे, नेहमी सकारात्मक असला पाहिजे. चला आज आपल्याला काहीतरी नवीन व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, नेहमी डोक्यामध्ये असे विचार असले पाहिजे की चला उद्या आपल्याला काय क्रिएट करायचं आहे. हे जे आहे ना विचार तुमच्या डोक्यामध्ये सारखे असले पाहिजे आणि नुसते विचार येऊन उपयोग नाही, तर त्यावर तुम्हाला अंमलबजावणीही करावी लागत असते. तर चौथीच टिप अशी आहे की नवीन गोष्टी शिका. जर तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा नसेल किंवा तुमच्यामध्ये ते गोष्ट नसेल की नवीन शिकण्याची तुम्हाला आवड नसेल, तर तुम्ही यूट्यूब क्षेत्रामध्ये जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यामुळे यूट्यूब क्षेत्र हे असं आहे की ऑडियन्सच्या ह्याच्यानुसार आपल्याला आपलं व्हिडिओचं जे कंटेंट आहे ते नेहमी बदलत राहावं लागतं. असं नाही, एका कंटेंटवर सुद्धा तुम्ही काम करू शकता, पण जेव्हा तुम्ही शून्यापासून सुरुवात करता तेव्हा तुम्हाला माहीत नसतं की नेमकं आपल्या व्ह्युअर्सना काय बघायला आवडत आहे. हे तुम्हाला कोण्याही यूट्यूबर्सला कळत नसतं. स्टार्टिंगला जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघाल ना तर दुसरेच काहीतरी कुकिंगचे वगैरे असतात आणि मध्येच त्यांचं कंटेंट चेंज झालेलं असतं. असंही असतं काही यूट्यूबर्सचं. तर असं असतं. माझंही सध्या मिक्स टाईप कंटेंटच चालू आहे, कारण की मला प्रॉपरली समजत नाही आहे की नेमका मी कोणता कंटेंट तुमच्यासोबत मांडावा. एकदा का मला ती गोष्ट समजली ना की मग तोच कंटेंट धरून आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यामुळे चौथी टिप हीच आहे की आळस तुम्हाला अजिबात करायचा नाही, दररोज तुम्हाला वर्क करत राहायचं आहे. आणि आळस तुम्हाला जर काढून टाकायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला ठरवायचं आहे की नेमकं तुम्हाला तुमच्या स्वप्नासाठी किती वेळ द्यायचा आहे. आणि जो वेळ तुम्हाला द्यायचा आहे ना त्यासाठी नेहमी तुम्ही असं मनामध्ये एक जिद्द ठेवा की नाही मला करायचंच आहे, काही झालं तरी मला करायचं आहे. पाचवी टिप ही आहे की कोणी काही म्हणेल या भीतीनं आपलं काम कधीही सोडायचं नाही.
हे बघा, अडचणी ह्या प्रत्येकाला येत असतात. मी आहे, मलाही काही अडचणी आलेल्या असतीलच, जे काही दुसरे यूट्यूबर्स असतील त्यांनाही अडचणी आलेल्या असतीलच. त्यामुळे 5वी टीप हीच आहे की अडचणींवर मात करायला शिका. प्रत्येकजण आपले अडचण नेहमीच असं सांगू शकत नाही, पण प्रत्येकाला काही ना काही अडचण असतेच. आणि त्या अडचणी आल्या तरी ना ढासळून न जाता, त्यातून असं डिमोटिवेट न होता, चला आपण जी गोष्ट करतोय ती योग्य आहे ही आपल्याला माहीत असली पाहिजे आणि ती दुसऱ्याला पटवूनही आपल्याला देता आली पाहिजे. त्यामुळे ज्या काही अडचणी येत असतात ना, त्या अडचणी असं थोडं डिमोटिवेट होतं माणूस, थोडं वाटतं, पण चला जाऊ द्या, त्या अडचणींवर जास्त फोकस नाही करायचा आणि आपल्या कामावर आपलं शांतपणे फोकस करायचा. अगदी दुसऱ्याला ओरडून समजावून सांगण्यामध्ये वेळ वाया घालायचा नाही. शांततेनं आपण जे ठरवलेलं स्वप्न आहे की आपल्याला एक सक्सेसफुल यूट्यूबर व्हायचं आहे, त्या स्वप्नाकडे अगदी शांतपणे आपण आपले कंटेंट क्रिएट करत राहायचं. जेव्हा तुम्ही सातत्याने तुमचे कंटेंट क्रिएट करत राहताना, तेव्हा एक दिवस असा येतो की पुढच्याला समजून सांगण्याची गरजच उरत नाही. अक्षरशः त्याला कळूनच जात असतं की चला ह्या व्यक्तीनं जी निवड केलेली आहे त्याच्या करिअरची ती अगदी योग्य आहे. म्हणतात ना की कुठलाही निर्णय हा चुकीचा नसतो, तर तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जी जिद्द आहे ती आपल्यात असणं फार आणि फार महत्त्वाचं आहे. अगदी तशाच प्रकारे तुम्ही निवडलेलं जे क्षेत्र आहे ते योग्य आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये नेहमी टिकून राहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे टिकून राहा, अडचणींवर मात करा, हेच मी सांगेन. 6वी टीप जी आहे ती अशी आहे की ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत असेल, शिवाजी महाराजांची जयंती येत असेल, तर जे ट्रेंडिंग टॉपिकवर आहेत ना ते व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर यश मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकत असतं. तर ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या की ट्रेंडिंग टॉपिक काय आहेत त्यावर व्हिडिओ बनवायचं तुम्ही ट्राय करा. नवीन तर ह्या गोष्टी आपल्याला नाही कळत असते. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, नवीन जेव्हा असाल तेव्हा सातत्य, नियोजन आणि आळस नाही करायचा, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर 7वी टीप अशी आहे की तुम्हाला ना इतरांचे व्हिडिओज बघत राहायचं आहे. जसा तुम्हाला वेळ मिळेल ना तसं तुम्ही इतरांचेही व्हिडिओ बघा. असं नाही की तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघितला आणि त्याचं अगदी कॉपी करताय आणि नंतर मग बोलताय, असं नाही आहे. तुम्ही व्हिडिओ बघा इतरांचे जेव्हा व्हिडिओज बघताना तुम्ही, तेव्हा त्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळत असतं आणि ते स्वतःशी थोडं रिलेट करा की हां, माझ्याही संबंधी अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, होय मलाही अडचणींचा सामना करावा लागत आहे, तरीसुद्धा मला करायचं आहे. हे जे मोटिवेशनल व्हिडिओज असतात किंवा इतरांचे व्हिडिओज असतात ना, त्यातून आपल्याला थोडं तरी काहीतरी शिकायला मिळत असतं आणि त्यामुळे नेहमी नवीन गोष्टींना शिकत जा. त्यामुळे काय होतं, स्वतःमध्येच आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असते. त्यामुळे इतरांचेही व्हिडिओ जमेल तसं बघत जा आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालेलं आहे त्याचा स्वतःच्या आयुष्यामध्येही किंवा स्वतःचं करिअर घडवण्यामध्येही त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता. तर 8वी टीप अशी आहे की जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि थोडंफार आपल्याला लोक ओळखायला लागतात, थोडंफार आपल्याला ॲक्टिंग स्किल वगैरे किंवा असं माझ्या संबंधी म्हणाल तर थोडीफार ॲक्टिंगची स्किल आहे ती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, तर माझ्या जवळचे म्हणा किंवा काही कौतुक करतात, तर त्या कौतुकाने अगदी छान वाटतं. पण अगदी कोणी कौतुक केलं ना तर छान वाटणं ही साहजिक गोष्ट आहे, पण त्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट आपल्याला व्हायचं नाही, अति उत्साही नाही व्हायचं आहे, अति आत्मविश्वासू व्हायचं नाही की चला आता तर माझं कौतुक व्हायला लागलेलं आहे, आता मला जास्त मेहनत करायची गरज नाही. आता तर उलट तुम्हाला अजून जास्त मेहनत करायची गरज आहे. जेव्हा तुम्ही कौतुकाच्या पात्र होता ना तेव्हा तर तुम्हाला अजून जास्त मेहनत करायची गरज आहे. कारण की आता तुम्हाला जीही लोक बघत आहेत ना यूट्यूबवरती, ते अगदी तुमचा शब्द न शब्द ऐकत आहेत. तुमच्या छोट्या गोष्टींवर त्यांचं ध्यान आहे की खरंच ही व्यक्ती खरंच प्रॉपरली तिचे व्हिडिओज करते का, खरंच त्यामध्ये ती स्किल आहे का, असे जे प्रश्न आहे ना त्यांच्याही मनामध्ये उद्भवत असतात. त्यामुळे तुमच्या बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष आता जास्त असणार आहे. जेव्हा तुम्ही शून्य असताना तेव्हा तुमच्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसतं, पण जेव्हा तुम्ही त्या शून्याचं अगदी 1 2 3 4 5 10च्या नंबर म्हणजे असं पुढे अंक तुम्ही वाढवत असताना, स्वतःच्या स्किलची इम्प्रूव्हमेंट करत असताना, तेव्हा जाऊन तर
अजूनच जास्त जे आहे लोक तुम्हाला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांचा ना थोडासा असा हे होत असतो की चला अजून ही व्यक्ती चांगली करू शकली असती का, अजून चांगली करू शकली असती का. त्यामुळे ना माझं म्हणणं हेच आहे की कौतुकाच्या पात्र व्हा, पण कौतुक मिळत आहे ह्यामुळे अगदी असं अति आत्मविश्वासू अति ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. अगदी आता मला काही मेहनत करायची गरज नाही आहे, चला झालंय माझं, आता काय माझं यूट्यूब चॅनल असं आता उडायलाच लागलेलं आहे असं नाही आहे. तुम्हाला ना अजून पुढे जायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. असं समजा की तुम्ही आता बस सुरुवात केलेली आहे, पहिल्या पायरीवर आहात आणि हळूहळू तुम्हाला तुमची जे यश आहे ते मिळवायचं आहे. त्यामुळे नेहमी तुम्ही टिकून राहा, तुम्हाला टिकून राहायचं आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर यूट्यूब संबंधाची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता कितवी टिप आलेली आहे, 8वी टिप आलेली असेल, 8वी 9वी टिप आलेली असेल, तर माझं म्हणणं हेच आहे की यूट्यूबवरती जेव्हा तुम्हाला करिअर करायचं तुम्ही ठरवलेलं आहे तेव्हा 2 दिवसासाठी किंवा एका दिवसासाठी काही दिवसांसाठी तुम्ही यूट्यूबवरती काम करणार आहात ही गोष्ट डोक्यातून काढून टाका सगळ्यात आधी. कारण की यूट्यूब क्षेत्र जर तुम्ही निवडलेलं असेल तर तुम्हाला इथे लाईफ टाईमसाठी काम करावं लागणार आहे. आज मी सुरुवात केलेली आहे, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, पैसे मिळायला स्टार्ट झालेले आहेत, फेमस पण झालेली आहे, मी सक्सेसफुल यूट्यूबर हा टॅगसुद्धा माझा लावलेला आहे. हा 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्या नावाचं जे सिल्वर प्ले बटन आहे ते सुद्धा येत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला इथं काम करणं बंद करता येणार नाही. यूट्यूब हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्ही सुरुवात केली त्या दिवसापासून ते निरंतर तुमचं आयुष्य चालू आहे तोपर्यंत तुम्हाला इथे काम करावं लागत असणार आहे. त्यामुळे यूट्यूब क्षेत्र निवडणार असाल तर लाईफ टाईमसाठी आपल्याला हे क्षेत्र निवडायचं आहे आणि ह्यावर काम करत राहायचं आहे. हे जर तुम्हाला जमत असेल तर आणि तरच तुम्ही यूट्यूब क्षेत्रामध्ये या, नाहीतर तुम्ही यूट्यूब क्षेत्रामध्ये येऊ नका असं माझं ठाम मत आहे. तर सर्वात शेवटची लास्ट टिप ही आहे की सातत्य. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य नसेल तर तिथे तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. माझ्या स्वतःची पर्सनली गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते की माझं 12वी झाल्यानंतर मी पॉलिटेक्निकल केलेलं आहे. तर फार माझं असं म्हणणं होतं की चला मला इंजिनिअरिंग करायची आहे, काहीतरी मला करून दाखवायचं आहे. पण काही फायनान्शियल कंडिशनमुळं मी पुढे इंजिनिअरिंग नाही करू शकले आणि त्यानंतर एका चांगल्या घरामध्ये लग्नसुद्धा झालं. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं वाटलं की चला आता काय गरज आहे, छान घर तर मिळालेलं आहेच, सगळ्या काही गोष्टी सेटल तर झालेल्या आहेत, असं काही फार आवश्यकता नाही स्वतःच्या करिअरची असं माझ्या डोक्यामध्ये वाटायला लागलं माझ्या डोक्यामध्ये. पण थोडे दिवसानंतर मुलं वगैरे झाली ना की नंतर आपल्या डोक्यामध्ये असा प्रकाश पडतो, असं वाटायला लागतं की अरे आपलं काहीच करिअर नाही आहे, आपलं काहीच करिअर नाही आहे, आपल्यासोबतचे आहेत ते पुढे जात आहेत त्यांचं काहीतरी करिअर आहे आणि आपलं काहीच नाही आहे, आपण बस घरी बसलोय आणि काही नाही बस हे करतोय असं कुठेतरी एक हुरहुर लागत असते बघा मनाला. आपण काही करत नसतो ना तेव्हा ज्यांना करायची इच्छा आहे ना त्यांनाच हुरहुर लागते. जे आळशी वगैरे आहेत ना त्यांच्या मनामध्ये अशी हुरहुर वगैरे काही लागत नाही. त्यांना काही नाही, बस आयतं खायला मिळालं, बस आराम मिळाला, बस झालं, आयुष्य संपलं. असंही असतात, असेही काहीतरी लोक आहेत. पण असेही काही आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही, काही महत्त्वाकांक्षी असतात, त्यांना असं वाटतं की चला आपलंही काहीतरी करिअर असायला हवं, थोडी का असेना छोटी का असेना पण आपली ही एक ओळख असायला हवी असं आपल्याला वाटत असतं. तर मलाही अगदी तसंच वाटत असतं. आणि असं नाही की यूट्यूब क्षेत्रावर आले त्यानंतरच बोलत आहे असं नाही बरं. लग्न झाल्यानंतर मला अक्षरशः माझ्या मनामध्ये आहे ना नेहमी काही ना काही करत राहण्याची अशी इच्छाशक्ती असते. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत जवळच्या आहेत त्या मला ओळखतच असतील की नेहमी माझं काही ना काही चालू असतं. मला असं वाटतं की काही ना काही आपण शिकत राहिलं पाहिजे. तर मायक्रोनचं विणकाम मी शिकलेलं आहे, बाकीच्या छोट्या विणकामा वगैरेच्या सगळ्या गोष्टी मी शिकलेल्या आहेत, मेहंदी शिकलेली आहे, ह्या गोष्टी मी शिकल्या. म्हणजे जो काही वेळ माझा लग्नानंतरचा 2-3 वर्षाचा वेळ आहे ना तोही मी असाच नाही घातला. छोट्या छोट्या स्किल्स ज्या आहेत त्या मी शिकलेल्या आहेत. त्यानंतर जाऊन मी यूट्यूबवरती आलेली आहे आणि फार अशा खूप साऱ्या अडचणीसुद्धा आल्या मला हे क्षेत्र जॉईन केल्यानंतर. पण त्या सगळ्या अडचणींवर मी मात करत आलेली आहे. माझं नियोजन मी ठरवत आलेली आहे, नवीन नवीन गोष्टी मी शिकत आलेली आहे. आळस मी अजिबात केलेला नाही आहे, दररोज मी व्हिडिओज क्रिएट करत आलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी सातत्य ठेवत आलेली आहे. माझ्याच्याने जेवढं जमेल तेवढं मी सातत्य दररोज मी यूट्यूबसाठी काही ना काही क्रिएट करत असते. शॉर्ट्स व्हिडिओ म्हणा, लॉंग व्हिडिओ म्हणा, काहीतरी माझं क्रिएशन असतं म्हणजे असतंच.
मला असं वाटतं की एखाद्या दिवस जर मी नाही केलं ना की माझ्या मनामध्ये हुरहुर लागत असते, अरे आपण आपल्या स्वप्नासाठी आज काहीच केलं नाही, असं माझ्या मनाला सारखं आजचा दिवस मी वेस्ट घातलेला आहे असं माझ्या मनामध्ये येत असतं. त्यामुळे तुम्ही जर यूट्यूबवरती काम करणार असाल, सक्सेसफुल यूट्यूबर तुम्हाला लवकरात लवकर व्हायचं असेल तर तुम्हाला सातत्य ठेवणं फार आणि फार महत्त्वाचं आहे. सातत्य ही एक अशी गोष्ट आहे ना, तुम्हाला ती यश मिळवून देते म्हणजे देते. तुमच्यामध्ये एखादी स्किल नसेल जरी ना, जर तुम्ही सातत्याने काम करत राहता ना, तेव्हा ती आपोआपच आपल्यामध्ये ती स्किल अशा प्रकारे डेव्हलप होते की अगदी आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी 1 तास लागत असेल ना, सातत्य देऊन आपण जेव्हा काम करत राहतो ना, ज्या एका गोष्टीसाठी आपल्याला 1 तास लागतो ती गोष्ट अगदी आपण कमी वेळामध्ये पूर्ण करू शकतो. सातत्य ठेवण्यामध्ये एवढी पॉवर आहे ना, काय सांगू की सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आधी मला व्हिडिओज बनवायला जास्त वेळ लागायचा, बोलण्यासाठी मला प्रिपरेशन करावं लागायचं, पण आता असं नाही आहे. आता जेव्हा मला 2 वर्ष झाले, जेव्हा मी प्रॉपरली इथं व्हिडिओज बनवत आहे आणि आता 3 महिन्यामध्ये तर जास्तच माझं सातत्य वाढलेलं आहे. त्यामुळं तर सांगते ना, एवढी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे ना की अगदी मी छोटे छोटे पॉईंट्स माझे लिहून ठेवते की मला काय बोलायचं आहे व्हिडिओमध्ये, आणि त्यावर ना मी डायरेक्टली बोलायला घेते. असं काही स्क्रिप्टेड मी लिहून वगैरे नसतं. तुम्ही इथे बघू शकता. तर माझे काही पॉईंट्स आहेत, अगदी थोडेसेच पॉईंट्स आहेत बघा. जे 10 टिप्स मला तुम्हाला आज सांगायच्या आहेत, त्या मेन सारांश टिप मी तिथे लिहिलेल्या आहेत की मला ह्या संबंधी आज व्हिडिओ बनवायचा आहे. त्यानंतर मी माझा अनुभव तिथे बोललेली आहे की आपण कशा प्रकारे हे करायचं आहे. तर असं गोष्ट आहे, सातत्य तुम्ही ठेवलं ना की आपोआपच तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढू लागतो, आणि जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो तेव्हा आपोआपच ज्या गोष्टी अवघड असतात त्या अगदी सोप्या वाटावल्या लागतात. त्यामुळे सातत्य खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. 10वी टिप जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आणि फेमस यूट्यूबर होण्यासाठी जर ह्या 10 गोष्टी तुम्ही फॉलो करत राहिल्या ना, अगदीच तुमचं यूट्यूब चॅनल भरारी घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. कमी वेळामध्येच तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल फार ग्रो करू शकता जर या 10 टिप तुम्ही फॉलो केल्या तर. आणि असं काही मंत्र वगैरे तर नाही आहे किंवा अशा काही सेटिंग्स वगैरे सुद्धा नाही आहेत यूट्यूब चॅनल वाढवण्यासाठी. तुमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच तुम्हाला इम्प्रूव्ह करायच्या आहेत, आणि त्यामुळेच तुमचं जे चॅनल आहे ते ग्रो होणार आहे. आणि असंही काही नाही आहे की माझा हा कंटेंट आहे किंवा त्यांचा तो कंटेंट आहे, कसं काय होणार नाही. तुमच्यामध्ये काय आहे ना ते तुम्ही शोधा. तुमच्यामध्ये काय गुणकौशल्य आहेत ते तुम्हालाच माहीत असतं, आणि त्याला बस तुम्हाला अजून कसं इम्प्रूव्ह करायचं आहे ह्याकडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागत असतं. तर चला, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच. तर ॲज अ यूट्यूबर तुम्हाला व्हायचं असेल तर या 10 टिप्स नक्कीच लक्षात ठेवा आणि ह्यावर काम करा. जितकं बोलायला ह्या सोप्या वाटत असतात तितक्याच ह्या अवघड आहे तुमच्या वर्तनामध्ये आणण्यासाठी, आणि ह्या सगळ्या टिप्स मी माझ्या वर्तनात आणलेल्या आहेत. त्यामुळे जाऊन आपलं चॅनल आता वाढत आहे हळूहळू. ह्याचेच हे परिणाम मला दिसायला मिळत असे. आणि ही काय टिप नाही आहे, असंच मी सांगते की कुठलीही गोष्ट जी आहे ती आज सुरुवात केली आणि उद्याच तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळालेले आहेत असं कधीच होत नसतं. अगदी आपण वर्षभर जेव्हा अभ्यास करतो तेव्हा जाऊन शेवटी 3 तासाचा पेपर असतो, त्यामध्ये आपल्याला आपलं कौशल्य दाखवायचं असतं, वर्षभराचा आपण अभ्यास केलेला असं असतं. त्यामुळेच अगदी वर्षभर वर्षानुवर्ष जी तुम्ही मेहनत घेता, वर्षानुवर्ष ज्या गोष्टीला तुम्हाला एक व्हायचं असतं ना आपल्याला करिअर, त्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही मेहनत घेता तेव्हा कुठंतरी एक दिवस असा येतो जेव्हा तुमच्या प्रयत्नांचं, तुमच्या मेहनतीचं चीज होत असतं. त्यामुळे नेहमी प्रयत्नशील राहा, आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवा, नवीन नवीन गोष्टी शिका, नियोजन करा, आळस दूर पळवा आणि नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. असेही काही लोक मिळत असतात जे तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करत राहतील. तर अशा नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. नेहमी डोक्यामध्ये सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या स्वतःच्या करिअरसाठी आपल्याला कशा नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, कसं आपल्याला पुढे जायचं आहे ह्याकडे जास्त फोकस करा. आणि हो, आपल्या घरच्यांचा, आपल्या जवळच्यांचा सपोर्ट असणंही तितकाच महत्त्वाचं आहे. तर कधी कधी आपल्याला तो सपोर्ट मिळतो, कधी कधी तो मिळत नाही. जरी मिळाला तर उत्तमच आहे, आणि नाही जरी मिळाला तरी सुद्धा तुम्ही स्वतःचा आधार बना आणि आपल्या करिअरसाठी उभे राहा. कारण की कोणीही तुम्हाला असं पुढ्यात आणून देणार नाही आहे. तुमचं जे करिअर आहे ते त्यासाठी तुम्हालाच झगडावं लागणार आहे, तुम्हालाच उभं राहावं लागणार आहे आणि तुमच्या करिअरसाठी तुम्हालाच प्रयत्नशील राहावं लागणार आहे. कोणीही तुमच्यामध्ये गुणकौशल्य असं फुंकर मारून देऊ शकत नाही आहे.
त्या तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह कराव्या लागणार आहेत. तर चला, यूट्यूबर होण्यासाठीच्या काही टिप्स मी आज तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि यूट्यूबर्ससाठीच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रासाठी हे जे 10 टिप्स आहेत त्या नक्कीच उपयोगी पडतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. खूप खूप धन्यवाद.